नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील निर्यात शुल्क हटवले परंतु बाजारभाव कधी वाढणार, जिल्ह्यातील कांदा उत्पादक निर्यातदारांना सवाल, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, काय त्या प्रश्नाचं उत्तर आहे, कांदा कधी वाढणार या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, पुढे शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून मी ज्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतोय। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, कांद्याचे भाव कधी वाढणार त्या संदर्भात जाणून घेत आहोत। स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात, महत्त्वाची बातमी आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघू शकता, निर्यात शुल्क हटवले, बाजार वाढणार, बाजारभाव वाढणार कधी बघू शकता, जिल्ह्यातील कांदा उत्पादक यांनी निर्यातदाराला सवाल केला आहे। बघू शकता, कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। याची प्रत्यक्षात अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे, म्हणजे आज रोजीपासून। पण बाजारभाव प्रत्यक्षात वाढणार कधी, निर्यात शुल्क कायमचे कमी व्हावे, तसेच शुल्काबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी तसेच निर्यातदार यांनी केली आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, राज्यातील विविध प्रमुख बाजारात गेल्या या ठिकाणी बघितलं तर काही महिन्यापासून कांद्याचे भावात प्रति किलोला 10 ते 12 रुपयाची मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे कांद्याचे बाजारभाव प्रति किलोला अगदी 10 ते 15 रुपयावर आले होते। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही। यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात, कांद्याचे घाऊक बाजारातील भाव प्रति किलो किमान आणि कमाल या ठिकाणी बघू शकता। कमीत कमी ह्या ठिकाणी बघितलं तर 1300, जास्तीत जास्त 1900 कोल्हापूर या ठिकाणी, संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी 1100, जास्तीत जास्त 1500 अशा प्रकारचे बाजारभाव आहेत। त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होतो। केंद्र सरकारने कांदा विषयक निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी हानिकारक आर्थिक नुकसानीचे आहे, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे। केंद्राने कांदा निर्यात शुल्क हटवल्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी लवकरात व्हावी व प्रत्यक्षात निर्यात वाढावी, अशी शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची मागणी आहे, असे निर्यातदार व्यापारी प्रशांत गोरे पाटील, अडते व्यापारी खेड बाजार समिती संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, व्यापारी विक्रम शिंदे, जमीर भाई काजी यांनी सांगितले आहे। प्रत्यक्षात बाजारभाव वाढीची प्रतीक्षा, राज्यातील विविध बाजारात सरासरी आवक 5 ते 15,000 क्विंटल होते आहे। आवक मोठी आहे। कांद्याची काढणी सध्या राज्यात जोरात सुरू आहे। आवक वाढते आहे। आवक वाढल्याने भावात घसरण आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। देशांतर्गत कांद्याची विक्री सध्या होत असली तरी 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटवले जाणार असले तरी प्रत्यक्षात याचा परिणाम बाजारभाव वाढीची प्रतीक्षा शेतकरी, निर्यातदार व्यापाऱ्यांना लागली आहे। राज्यातील प्रमुख अशा चाकण या बाजारातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते। निर्यातीसाठी कांदा हा बाजारात व्यापारी, निर्यातदार कंपन्या यांच्याकडून खरेदी केला जातो। सध्या या बाजारात कांद्याची आवक वाढते आहे। केंद्राने निर्यात शुल्क हटवल्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून झाली तरी कांद्याचे बाजारभाव खऱ्या अर्थाने एप्रिल-मे महिन्यात वाढतील, अशी शक्यता शेतकरी व्यापाऱ्यांना वाटते आहे। बाळासाहेब गायकवाड, व्यापारी, चाकण यांचं या ठिकाणी एकंदरीतच म्हणणं आहे, मत आहे, प्रतिक्रिया आहे। तुम्ही नक्कीच तुमचं वैयक्तिक मत, प्रतिक्रिया नक्कीच मांडा। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच हा व्हिडिओ शेअर कराल, अशी आशा आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूच का माहितीपूर्ण
कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.